नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दम आलूची भाजी। ग्रेव्हीमध्ये ही भाजी खूप छान लागते। तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता। बनवायला देखील खूप सोपी आहे, झटपट तयार होते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया आणि लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथे मी अगदी छोट्या साईजचे असे बेबी बटाटे घेतलेले आहेत। ह्या बटाट्याची भाजी खूप छान होते। तर अशा छोट्या प्रकारचे आपल्याला बटाटे घ्यायचे आणि खूप छान टेस्टी भाजी लागते ही ग्रेव्हीमध्ये। तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। तर बघा, अशा पद्धतीने छोटे बटाटे आपण घेतलेत। आता याच्यावरती माती असते तर हे अगोदर आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे। तर आता याच्यावरती पाणी घालूया आणि स्वच्छ असे चोळून आपण हे धुवून घेऊया। अशा छोट्या साईजचे बटाटे घ्यायचे आपल्याला। याची भाजी ग्रेव्हीमध्ये खूप छान लागते। तर आता याच्यावरती पाणी घालून घेतलंय, बटाटे बुडतील इथपर्यंत आपण याच्यात पाणी घातलंय आणि चांगले चोळून असे धुवून घेऊया। याच्यावरती माती असते खूप, तर माती व्यवस्थित अशी आपल्याला चोळून घ्यायची। आपण एकदाच धुवून घेणार आहे, परत आपण याची साल काढल्यानंतर याला आपल्याला धुवायचं नाही। तर 2 वेळेस याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि स्वच्छ असे धुवून घेते। तर तुम्ही आता बघा या पाण्याचा कलर कसा होते, कारण की खूप माती असते ना याच्यावरती, त्याच्यामुळे। तर बघा, आता व्यवस्थित असे चोळून धुवून घेऊया। तर ह्या पद्धतीने भाजी जर केली तर मुलं भातासोबत सुद्धा आवडीने खाऊ शकतात। तर खूप छान भाजी होते आणि झटपट देखील तयार होते। खूप साहित्य घालायची काहीच गरज नाही। आता तुम्ही बघा पाण्याचा कलर कसा झालाय, कारण की याच्यावरती माती आणि धूळ होती। तर आता स्वच्छ असे 2 पाण्याने आपण धुवून घेऊया। 2 पाण्याने आपण इथे बटाटे छानपैकी धुवून घेतलेले आहेत। आता आपण काय करूया, याची साल काढून घेऊया। तर बघा, हलक्या हाताने अशी याच्यावरची साल काढून घेऊया। हाताला लागेल याची काळजी घ्यायची, कारण की अगदी छोट्या साईजचे आपण बटाटे घेतलेत तर हाताला लागू शकतात। तर असे व्यवस्थित असे पकडायचे आणि त्याच्यावरची हलक्या हाताने आपल्याला साल काढून घ्यायची। आणि आपल्याला दम आलूची भाजी ज्यावेळेस बनवायची त्यावेळेस आपल्याला अशा साईजचे बटाटे घ्यायचे। त्याची भाजी खूप छान होते आणि शिजतात सुद्धा लवकर। आपल्याला उकडून घेण्याची काहीच गरज नाही। आपण आता याची साल काढून घेऊया आणि अशा छोट्या आकारामध्ये घेतले की या भाजीला चव सुद्धा खूप छान लागते। तर बघा, आता संपूर्ण बटाट्याची साल इथे मी काढून घेतली। तर आता काय करायचंय, काठी चमचा घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने छिद्रे करून घ्यायचे। म्हणजे आपण ज्या वेळेस आता हे फ्राय करून घेऊ आतपर्यंत व्यवस्थित असे फ्राय देखील होतात आणि आपण ग्रेव्हीमध्ये घातले की मसाला आतपर्यंत जातो आणि मग खायला खूप छान लागतात। आता संपूर्ण बटाट्यावरती आपण अशा पद्धतीने छिद्रे करून घेऊया। चौ बाजूने व्यवस्थित असे याच्यावरती छिद्रे करून घ्यायचे। तुम्ही चाकूने सुद्धा अशा याच्यावरती छिद्रे करू शकता, थोडे थोडे अंतरावरती। तर बघा, आता संपूर्ण बटाट्यावरती मी काटे चमच्याने छानपैकी छिद्रे करून घेतलेत आणि हे करून घेतल्यानंतर बटाटे आपल्याला अजिबात धुवून घ्यायचे नाही, कारण की याच्यात पाणी जाऊ शकतं आणि त्या तेलामध्ये सोडल्यानंतर मग आपल्या अंगावरती उडू शकतं आणि ते लवकर फ्राय सुद्धा होत नाहीत। आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली। एक मोठा 1.5 चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतले। संपूर्ण बटाटे आपण असे झाऱ्यावरती काढून घेतलेत आणि तेलामध्ये सोडून घेतलेत। गॅस आता इथे मी फुल ठेवलाय। फुल गॅसवरती आपण आता हे छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। खूप तेल घालायची गरज नाही, थोड्या तेलामध्येच हे खूप छानपैकी फ्राय होतात। तर गॅस फुल ठेवलाय आणि सतत आपण अशा पद्धतीने हलवत राहूया, म्हणजे चौ बाजूने व्यवस्थित असे खूप छान असे क्रिस्पी तयार होतात आणि ग्रेव्हीमध्ये सोडल्यानंतर याला खूप छान अशी चव लागते। तर बघा, आता इथे फुल गॅसवरती मी छानपैकी हे फ्राय करून घेते। तर तुम्ही बघू शकता बटाट्याचा कलर, तर फुल गॅसवरतीच मी हे करून घेतलेले आहेत। मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर संपूर्ण बटाटे आपण छानपैकी इथे तेलामधून काढून घेतलेत। हे अजिबात तेलकट होत नाहीत आणि आतपर्यंत हे छानपैकी क्रिस्पी झालेत। आपण याच्यावरती छानपैकी असे छिद्रे करून घेतले होते ना आणि हे मसाल्यामध्ये सोडल्यानंतर खूप टेस्टी लागतात। अशा कलरपर्यंत आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचे। आता दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवूया। कढईमध्ये आपण जास्तीचं तेल घातलं होतं, तर तेल आपण आता काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये आणि आपल्याला ते पुढं आपण ज्यावेळेस ग्रेव्ही बनवणार आहे त्यावेळेस वापरूया। तर अगदी थोडंसं असं तेल मी याच्यामध्ये कढईमध्ये शिल्लक ठेवणार आहे। याच्यामध्ये आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। तर कढई सुद्धा आपली तेलकटच आहे आणि अगदी छोटासा 2 चमचे आपण याच्यामध्ये पोहे खाण्याचा जो चमचा आहे 2 चमचे तेल शिल्लक ठेवले। मसाला घेतलेला आहे आपण। तर 2 चमचे इथे मी काजूचे तुकडे घेतलेत, एक 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक छोटा अद्रकचा तुकडा घेतलाय, त्याच्या अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेतले। 2 कांदे उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेत, कोथिंबीर घेतली आणि 2 टोमॅटोच्या फोडी करून घेतल्यात। आता तेलामध्ये आपण कांदा घालून घेतलाय अगोदर। कांदा थोडासा आपण तेलावरती परतवून घेऊया आणि नंतर याच्यात बाकीचे जिन्नस घालूया। तर काजूचे तुकडे, लसूण, अद्रक लगेच आपण याच्यामध्ये घालून घेऊया। कांद्यासोबतच हे देखील छानपैकी इथे तेलावरती परतवून घेऊया। तर आता एकत्र करून घ्यायचं। गॅस मध्यम ठेवलाय, मध्यम गॅसवरती हा छानपैकी मसाला बनवून घेऊया। तर आपण याच्यामध्ये 2 चमचे काजूचे तुकडे घालून घेतले, त्याने ग्रेव्हीला खूप छान अशी चव येईल। तर बघा, आता हलकासा याचा कलर बदलला की याच्यामध्ये आपण टोमॅटोच्या फोडी घालून घेतल्यात। खूप जास्त कांदा लालसर करायची काहीच गरज नाही। हलकासा मऊसूत झाला की आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेत। टोमॅटो देखील आपण छानपैकी मऊसूत करून घेऊया। आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ।
आणि कोथिंबीर सुद्धा एकत्र करून घेऊ। तर बघा मस्त असा मसाला आपला इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी झालेला आहे। आता गॅस बंद केला, एक ताटामध्ये मसाला काढून घेतलाय। मसाला थंड झाला की आपण याचं मिक्सरला वाटण करून घेऊया। पाणी घालायची काहीच गरज नाही, बारीक असं आपण मिक्सरला वाटण करून घेऊ। त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घालून घेतलंय। याच्यामध्ये आपण खडे मसाले घालू। तर तेजपत्ता घेतलाय, 2 लवंग, 2 मिरे, 1 चमचा जिरे, हिरवी विलायची आणि मसाला विलायची असे खडे मसाले घालून घेतलेत। आणि याच्यामध्ये अर्धा चमचा मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेतली। तर मसाल्यामध्ये सुद्धा आपण अद्रक आणि लसूण घातलेला आहे, तर पेस्ट आपण छोटा अर्धा चमचाच वापरलेली आहे। आता छानपैकी आपण हे परतवून घेतलं, याचा कच्चापणा गेला की याच्यामध्ये मसाल्याचं वाटण करून घेतलेलं घालून घेतलंय, एकत्र करून घेऊया आणि 1-2-2.5 मिनिटांसाठी मसाला छानपैकी आपण परतवून घेऊ। गॅस कमी ठेवू म्हणजे मसाला साईडला उडणार नाही आणि 2-2.5 मिनिटांमध्ये बघा मसाला अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये जे पाणी घातलं होतं ते पूर्णपणे आटलं आणि मसाला लगेच खाली कढईला करपायला सुरुवात झाली। आता आपण याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि याच्यामध्ये घालून घेऊ म्हणजे मसाला खाली कढईला अजिबात चिपकणार नाही। तर बघा थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालून घेते आणि एकत्र करून घेते। पाणी घालून घेतल्यानंतर एकत्र करून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। तर गॅस इथे मी कमी केलाय, सुके मसाले घालून घेऊया। तर पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट घातले, याच्यामध्ये 1 चमचा मी धना पावडर घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण याच्यामध्ये मसाला घालून घेतलाय। तर तुम्ही जो भाजीला रोजचा मसाला वापरता तोच वापरू शकता। आता आपण मसाले एकत्र करून घेऊया आणि मसाले एकत्र करून घेऊन छानपैकी आपण हे परतवून घेऊ। तर बघा मसाल्याचा कलर बदललाय, खूप छान असा मसाला आपण इथे परतवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। पाणी कोमट करून घेतले, कोमट पाणी करून आपण याच्यामध्ये घालूया म्हणजे भाजी देखील आपली पटकन शिजते आणि भाजीची चव सुद्धा बदलत नाही। आता सुरुवातीलाच खूप पाणी कमी घालू नका कारण की आपल्याला याच्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे। तर अजून मला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। जरी आपल्याला ग्रेव्हीमध्ये भाजी बनवायची तरी पण मग ही खूप लगेच घट्टसर होऊ शकते, बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे। तर मी याच्यामध्ये अजून पाणी घालून घेतलं आणि आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि ह्या रशाला उकळी येऊन काढून घेऊ आणि नंतर याच्यामध्ये बटाटे घालून घेऊ। मीठ घालून घेतलं की एकत्र करून घेतले, गॅस फुल केलाय आणि फुल गॅसवरती पटकन तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि तरी देखील खूप छान अशी आलेली आहे। आता एकत्र करून घेऊ आणि आपण फ्राय करून घेतलेले बटाटे घालून घेऊ। बटाटे घालून घेतल्यानंतर गॅस मध्यम ठेवू आणि त्याच्यावरती झाकण ठेवू आणि छानपैकी आपण 6 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी कमी गॅसवरती छानपैकी शिजवून घेऊ। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची। खूप छान अशी टेस्टी चवदार ही भाजी बनते। तर तुम्ही बघू शकता जवळपास इथे 7-8 मिनिटं झालेत। याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये हे बटाटे छानपैकी शिजलेले आहेत। त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकत्र करून घेऊया। तर मस्त अशी दम आलूची भाजी आपली इथे ही तयार होते। ग्रेव्हीमध्ये ही भाजी खूप छान लागते आणि एकदम चविष्ट अशी भाजी होते भातासोबत चपातीसोबत। तर बघा आता आपण बटाटे शिजले का ते चेक करूया आणि अगदी मऊसूत असे बटाटे शिजलेले आहेत। तर बघा मस्त अशी भाजी आपली इथे तयार झाली। गॅस आपण आता बंद करूया आणि गॅस बंद केला की आपण 5 मिनिटांसाठी याच्यावरती झाकण ठेवूया, छान अशी तरी येते। तर हलवून घेतली आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। तर याच्यावरती मी 5 मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही इथे तयार झालेली आहे। रंग देखील खूप छान आला, याच्यावरती तरी देखील आलेली आहे। आता आपण एक ताटामध्ये काढून घेऊ आणि मस्त अशी चटपटीत दम आलूची भाजी आपली इथे ग्रेव्हीमध्ये तयार झालेली आहे। तर खूप छान एकदम सोप्या पद्धतीने आपण ही झटपट तयार केली। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। भातासोबत मुलांना खूप आवडली, मी बनवली होती काल तर खूप आवडली मुलांना। तुम्ही सुद्धा नक्की बनवा। मस्त रंग आलेला आहे, खूप छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली आहे। याच्यावरती थोडीशी मी पुन्हा कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त चटपटीत अशी दम आलूची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर ही भातासोबत तुम्ही खाऊ शकता। तर मी याच्यासोबत भात बनवलेला आहे आणि सगळ्यांनी आवडीने भातासोबत चपातीसोबत ही भाजी खाल्लेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने दम आलूची भाजी नक्की बनवून बघा। चटपटीत चविष्ट तरीदार अशी दम आलूची भाजी आपली इथे तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।